ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वीज बिलात कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय। डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीज बिलं भरावीत असे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान वाढीव वीज बिलात कोणतीही सवलत न देणाऱ्या सरकारवर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधलाय। सरकारच्या अंतर्गत वादामुळे वीज बिल माफी न झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे। राज्य सरकारने वीज बिल माफ करायला हवं होतं असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय। ऊर्जा मंत्र्यांना अधिकार नसतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून घोषणा कराव्यात असा टोलाही त्यांनी लगावलाय। केंद्रीय कृषी कायद्याविरोधात ठाकरे सरकार महाराष्ट्रात कायदा आणणार आहे। या कायद्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं राज्यपालांनी लवकरात लवकर मंजूर करावीत यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र पाठवण्यात येणार आहे। पदवीधर निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यानं भाजपचे माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे। औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजप नेते रमेश पोकळे यांनी अखेर बंडखोरी केलेली आहे। अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे। भाजपला मराठवाड्यातली पदवीधरची जागा हारायची आहे का असा सवाल विनायक मेटे यांनी केलाय। शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास वेगळा विचार करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 8वा स्मृतिदिन आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचं स्मरण करण्यात आलंय। बाळासाहेबांच्या आडून उद्धव ठाकरेंना टोला मारण्याची संधी फडणवीसांनी साधली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। बाळासाहेब आमच्यासाठी नेहमीच श्रद्धास्थानी राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। बाळासाहेब हे नेहमी शिवभक्ती आणि भीमशक्तीच्या बाजूने राहिले। उद्धव ठाकरेंनी देखील या बाजूला उभं राहावं असं आठवले म्हणाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जनतेसाठी कधी खुलं होणार असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलाय। स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी मागणी मनसेने केली आहे। मनसेच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे। बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्यांनी यावर बोलू नये असं राऊत म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार नितीन कांबळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं पोर्ट्रेट बनवलंय। यासाठी त्यांनी 7000 पुष्पिंचा वापर केला आहे। कोरोनाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले अशी टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। प्रवाशांची वाहतूक कोरोनाचा संसर्ग वाढवणारी ठरत असल्याचं ते म्हणाले। कालपासून राज्यभरातली मंदिरं खुली झाली आहेत आणि आज पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी सुरू करण्यात आलेलं ऑनलाईन बुकिंग 1 तासात फुल झालं आहे। पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या भाविकांच्या संख्येत दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। आता तासाला 200 भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। शिर्डीत पहिल्याच दिवशी तब्बल 8000 भाविकांनी साईंचं दर्शन घेतलंय। काकड आरतीनंतर रात्री शेजारतीपर्यंत दर्शन सुरू होतं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचं संत गजानन महाराज मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून ई पासधारक भक्तांसाठी खुलं झालंय। सकाळपासूनच भक्त मंदिरात पोहोचत आहेत। उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिर परिसरातील दर्शन पास गेट बंद करण्यात आलाय। दररोज 4000 भाविकांची मर्यादा संपल्यानं पास व्यवस्था बंद करण्यात आली आहे। पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आहे। 2014 पासून पॅन कार्ड क्लब लिमिटेड या कंपनीत राज्यातील 36 लाख लोकांचे पैसे अडकले आहेत। 9वी ते 12वीच्या शाळा 23 नोव्हेंबरला सुरू करण्याआधी खासगी विनाअनुदानित शाळांनी चिंता व्यक्त केली होती। ही बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला शाळांच्या सॅनिटायझेशन आणि इतर उपाययोजनांसाठीच्या साहित्याची जबाबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे पुन्हा नव्या वादात अडकले आहेत। पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी दारू विक्रेत्या आणि शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची पाठराखण केली आहे। मुंबईतील दहिसर भागातील मोकळ्या मैदानात ठेवलेल्या पाईपला आग लागण्याचा प्रकार घडला। यात कोणालाही दुखापत झालेली नाहीये। तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करत एका तरुणाला जीवे मारल्याची घटना मुंबईमधील ट्रॉम्बे परिसरात घडली आहे। यातील 2 आरोपींना अटक झाली आहे तर तिघांचा शोध सुरू आहे।
नागपुरात एका अल्पवयीन मुलानं मोबाईलवरून ऑनलाईन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता सायबर गुन्हेगारांना तब्बल 8,95,000चा गंडा घातला. या घटनेमुळे नागपुरातल्या मनघटे कुटुंबियांचं ऐन दिवाळीत हिवाळं निघालंय. पुण्याच्या भवानी पेठेतलं दुकान फोडून ड्रायफ्रूट आणि मिठाई चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. झुरळ्या असं अट्टल गुन्हेगाराचं नाव असून त्याला तडीपार करण्यात आलं होतं. वर्ध्यातील पुलाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी अर्थदफन आंदोलन करण्यात आलं. युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुलाजवळ अर्थदफन आंदोलन करण्यात आलं. चिपळूणच्या बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने खोकेधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने कारवाई म्हणून व्यापाऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मेहर तालुक्यातील सारशिव गावात गेल्या 5 वर्षापासून भीषण पाणी टंचाई भासते. महिलांना ऐन दिवाळीमध्ये पाण्यासाठी भटकावं लागतंय. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून 5,000 आशा वर्कर्स आणि नर्सेस यांना पैठणी वाटप करून अनोख्या पद्धतीनं भाऊबीज साजरी केली आहे. 5,000 आरोग्य कर्मचारी महिलांसोबत ही भाऊबीज साजरी करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात दवनीवाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण न करता 15 लाखांचं बिल काढण्यात आलंय. या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. नंदुरबारमध्ये संकल्प फाउंडेशनने शहादा तालुक्यात असलेल्या ऊसतोड कामगारांना फराळ आणि संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलं. जवळपास 700 पेक्षा अधिक परिवारांना फाउंडेशनतर्फे साहित्याचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद येथील आपेगाव इथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. अशोक औटे आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांचे मृतदेह सापडले. अलिबाग जवळच्या वाडगाव इथे पिकअपनं 2 महिलांना उडवल्याची घटना घडली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूरमधील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पोते पांघरून चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून ही चोरी केली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर जगण्याला काही अर्थ नाही अशी फेसबुक पोस्ट टाकत जळगावातील एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या 6 वर्षाच्या नातीचा फटाके फोडताना भाजल्यामुळे मृत्यू झालाय. उपचारासाठी तिला दिल्लीतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत नितीश कुमार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं खातेवाटप पार पडलं. 2024च्या लोकसभा निवडणुकांची भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 100 दिवसांचा देशव्यापी दौरा करणार आहेत.